नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग आपण पाहतोय. सुरुवातीलाच एंगेजमेंटचा सीन सुरू होतो. सगळेजण आनंदात असतात, पण रम्याला अंगठी घालायची इच्छा नसतानाही ती परिस्थितीमुळे तयार होते. त्याचवेळी नंदिनीला अचानक बरं वाटत नाही आणि ती तिथून निघून जाते. जीवा तिच्या मागे मागे जातो आणि तिची काळजी घेतो. इथे त्यांच्या नात्यातील जवळीक आणि केअर खूप सुंदर दाखवली आहे. नंदिनीला अचानक जाणवते की तिच्या तब्येतीत काहीतरी वेगळं घडते आणि तिच्या मनात एक विचार येतो, कदाचित ती आई होणार का? हा सीन खूप छान आणि हलका फुलका ठेवला आहे. जीवा तर पूर्णपणे एक्सायटेड होतो. त्याचे रिॲक्शन खूप नैसर्गिक आणि गोड वाटते, पण नंदिनी त्याला लगेच सगळ्यांना सांगून देत नाही. आधी खात्री करून घ्यायची ती ठरवते. दरम्यान खाली एंगेजमेंटचा सीन सुरूच असतो. पार्थचं वागणं थोडंसं वेगळं आणि थोडंसं घाईचं असं वाटतं, ज्यामुळे घरच्यांना आणि विशेषतः विजयला ते खटकतं. विजय त्याला टोमणा मारतो आणि इथे थोडासा टेन्शनचा माहोल तयार होतो. पण काव्य आणि घरच्यांनी परिस्थिती नीट हाताळून तो विषय शांत केला. शेवटी रम्या विजयला अंगठी घालते आणि एंगेजमेंट पूर्ण होते. पण रम्याच्या चेहऱ्यावरचं कन्फ्युजन आणि अइच्छा अजूनही स्पष्ट दिसते. म्हणजे पुढे तिच्याकडून काहीतरी मोठा ट्विस्ट येणार आहे हे नक्की. यानंतर पार्थ आणि काव्यामध्ये छोटासा वाद होतो. पार्थला वाटतं की नात्यात थोडासा दुरावा हवा, तर काव्याला सगळं गोड गोड हवं आहे. इथे त्यांच्या नात्यात पुढे काहीतरी ड्रामा होणार आहे याचे संकेत देखील मिळतात. दुसरीकडे जीवा आणि नंदिनीचा सीन खूपच भावनिक आहे. जीवा त्याच्या बालपणाबद्दल बोलतो आणि आपल्या मुलांसाठी काय स्वप्न आहेत ते सांगतो. हा सीन खूप रिअल आणि कनेक्ट होणारा आहे. शेवटी नंदिनी डॉक्टरांकडे जाते आणि इथेच सगळ्यात मोठा ट्विस्ट येतो. डॉक्टर सांगतात की नंदिनी आई होऊ शकत नाही. हा धक्का खूप मोठा आहे, कारण आपण कधीच तिच्या प्रेग्नेन्सीचा अंदाज लावलेला असतो. आणि त्याचवेळी दुसरीकडे आनंदाची बातमी म्हणजे पार्थ सांगतो की काव्य आई होणार आहे. एकाच वेळी एका बहिणीच्या आयुष्यात आनंद आणि दुसरीच्या आयुष्यात दुःख, असा स्ट्रॉंग इमोशनल कॉन्ट्रास्ट इथे दाखवला आहे. त्याच्यामुळे उद्याचा एपिसोड खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. नंदिनी खरंच आई होऊ शकत नाही का, की यात काहीतरी वेगळा ट्विस्ट आहे? आणि काव्य नंदिनीच्या नात्यावर याचा काय परिणाम होणार आहे का? हे सगळं खूपच उत्सुकतेचं असणार आहे पाहणं. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की तुमचं मत कळवा. तुम्ही तुमच्या आयुष्यातला काही अनमोल वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे. भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा. धन्यवाद मंडळी.